जी आर तुम्ही कसा बघता, त्याचा काय फायदा होऊ शकतो? मराठा आरक्षण हा मुद्दा आणि मराठा आरक्षणासाठी उभी असलेली परिस्थिती हे तुम्ही कसे बघता? एज्युकेशन महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी नोकऱ्या आणि त्या अनुषंगिक जे काही सवलती फायदे यातून ते आंदोलन उभं राहिलेलं आहे. मराठा म्हणून ज्यांची नोंद आहे यांना कोणत्याच प्रकारचं आरक्षण नव्हतं. त्याआधी सातारा गॅझेट आणि जे हैदराबाद गॅझेट आहे ते काय, त्या माणसाचं म्हणजे ब्राह्मणांपासून सगळ्याच जाती धर्माच्या लोकांची आडनावच लिहिलेली नाहीत. आणि गॅझेट म्हणजे आजच्या ते काय जी आर आणि त्याच्या अनुषंगाने काढलेलं जे स्पष्टीकरण आहे त्याच्यात ते दिसून येत नाही. जरांगे पाटील यांचं आंदोलन तुम्ही कसे बघता? तर साधारणतः 2 ते 2.25 लाख लोकांनाच फक्त याच्यामध्ये जॉब निर्माण होऊ शकतात, परंतु त्या जागा भरलेल्या असेल. पण जालना, परभणी, बीड आणि हिंगोली हे 4ही जिल्हे प्रचंड पाठीमागे आहेत. ऑलरेडी 350-400 जाती त्याच्यामध्ये आहेत. किंबहुना अख्खा मराठा समाज त्याच्यात जाणं ह्याच्यात मराठा समाजाचा पण लॉस आहे. हे 10 जे भोंगे आहेत ना सकाळचे, यांनी पूर्ण महाराष्ट्राचं सामाजिक जे सौहार्द आहे ते संपुष्टात आणत चालवले. त्यामुळे राजकीय नेते ह्या भानगडीत पडत नाही. तेवढे एक वॉरियर कम्युनिटी म्हणून मराठ्यांकडे देशभर बघितलं जातं. नमस्कार मित्रांनो, ट्रेंडी गप्पाच्या आजच्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रात मागच्या काही वर्षापासून एक आंदोलन उभं होताना दिसतंय आपल्याला, आणि त्या आंदोलनाचा प्रश्न हा खूप ज्वलंत आणि समाजावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करणार आहे, ते म्हणजे मराठा आरक्षण. आज आपण मराठा आरक्षण आणि त्याचा परिणाम हे समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहे कोंढाळे सर हे मराठा आरक्षणाचे अभ्यास असणारे व्यक्तिमत्व आहे, त्या चळवळीशी संलग्न असणारे व्यक्तिमत्व आहे. तर आज आपण त्यांच्यासोबत मराठा आरक्षण आणि जो काही ओबीसी आणि मराठा हा वाद निर्माण होतोय त्याबद्दल समजून घेऊया. सर, तुमचा ट्रेंडी गप्पामध्ये खूप खूप स्वागत आहे. सर, मराठा आरक्षण हा मुद्दा आणि मराठा आरक्षणासाठी उभी असलेली परिस्थिती हे तुम्ही कसे बघता? मग हा समाज ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि मूलतः शेती आणि शेतीपूरक व्यवसायावर अवलंबून आहे. एकूण शेतीचं आपल्या महाराष्ट्राच्या अर्थकारणातलं कॅपिटल आणि त्याच्यात असलेली इन्व्हेस्टमेंट आणि मिळणारा रिटर्न हा जर पाहिला तर गेल्या 70 वर्षांमध्ये शेतीचे पडलेले तुकडे, भूसंपादन, स्लॅब्स, त्यामुळं होल्डिंग जे आहे पर कॅपिटा आणि पर शेतकऱ्याच्या कुटुंबाकडे ते मार्जिनल फार्मिंगसाठी आवश्यक असणारं क्षेत्र त्याकडे शिल्लक राहिलेलं नाही. आणि त्यामुळं काय झालं की हा समाज ग्रामीण भागातनं तसंच्या तसंच सिटीमध्ये ट्रान्सफर झाला नाही. तो ग्रामीण भागात शेती असल्यामुळं त्याच्यात अडकून पडला आणि पुरेसं उत्पन्न नसल्यामुळं मग गेल्या 60 वर्षाच्या दशकांमध्ये, ज्या 6 दशकात जे वेगवेगळे बदल झाले, त्या बदलाचा फटका त्याला लोकसंख्या मोठी असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर बसला. आणि मग त्याचा परिणाम म्हणून मग आरक्षणाची मागणी, त्याच्यातनं सवलती, शैक्षणिक क्षेत्रामध्ये मागं पडत असलेली सगळ्या क्षेत्रातली माणसं, मुलं, मग त्यामुळं त्याला प्रगतीची दालनं करण्यासाठी एज्युकेशन महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी नोकऱ्या आणि त्या अनुषंगिक जे काही सवलती फायदे यातून ते आंदोलन उभं राहिलेलं आहे आणि आजही ते सुरू आहे. सर, या आंदोलनाशी तुम्ही कसे संबंधित आला, की तुमचा सहभाग कधी झाला? माझा सहभाग साधारणतः 1984 पासून या क्षेत्रामध्ये आहे आणि आम्ही 92-93 मध्ये ही आरक्षणाची आंदोलनाची मुवमेंट सुरू केलेली होती. त्याच्यातला पहिला टप्पा आम्हाला यश मिळालं ते मराठा कुणबी आणि कुणबी मराठाची आयोगाची शिफारस आणि 1 जून 2004 जी आर निघाला. तो निघाल्यानंतर मराठा म्हणून ज्यांची नोंद आहे यांना कोणत्याच प्रकारचं आरक्षण नव्हतं आणि त्या काळामध्ये आर्थिक निकषावरचं आरक्षण हे सर्वोच्च न्यायालयाने 91 सालीच रद्द केलेलं होतं. त्यामुळं मग 50%च्या आतमधलं आरक्षण मिळालं पाहिजे. ह्याच्यासाठी 2008 पासून वेगवेगळे आयोग वगैरे, त्याच्यातनं मोठे मोर्चे आणि आत्ताचे आंदोलन हे त्याचाच परिपाक आहे आणि ते अजून सुरू आहे त्याच्या माध्यमातून. हा प्रश्न तुमच्यासाठी म्हणजे वैयक्तिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून म्हणजे बघायला जर गेलं तर किती महत्वाचा वाटतो? महत्वाचं आहे ना. कसं आहे की ह्या समाजातली साधारणतः 4.5-5 लाख मुलं ही दरवर्षी 12वीला बसतात आणि आपल्याकडे जी रोजगार निर्मिती आहे
आणि वेगवेगळ्या सेक्टरमधनं जे काही रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटला पुरेसं जे पायाभूत शिक्षण लागतं ते शिक्षण त्यांना नसल्यामुळं मी ह्या चळवळीत जे आलो ते वेगवेगळ्या सवलतीच्या बाबतीमध्ये सरकार भेदभाव करायचं. आणि मी तुम्हाला या ठिकाणी अभिमानाने सांगेल की मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्रामध्ये एक नवी देणगी दिली की ब्राह्मण असेल, मारवाडी, मुस्लिम, लिंगायत आणि ओबीसी मराठा सवलतीच्या बाबतीमध्ये जवळपास 80 ते 90% समानता ही मराठा क्रांती मोर्चामुळे आली. आणि किंबहुना 27 लाख मुलांना जवळपास 16.5 कोटी रुपये आपण या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडनं विद्यार्थ्यांना मिळवून दिले. म्हणजे जो कॉलेज लेवलला 2 जातींमधला जो भेदभाव आहे हा भेदभाव नुसता आरक्षणापुरता नव्हता, तो सवलतीपुरता पण होता. त्यामुळे सवलतीच्या बाबतीत समानता आल्यामुळं जो काही भेदभाव महाविद्यालयीन स्तरावर होता किंवा प्रोफेशनल कोर्सेसमध्ये तो बऱ्यापैकी निवळला ह्या प्रक्रियेमुळे. आता जे आंदोलन झालेलं आणि त्यानंतर जो GR आला तर ते GR तुम्ही कसा बघता, त्याचा काय फायदा होऊ शकतो? त्याआधी सातारा गॅझेट आणि जे हैदराबाद गॅझेट आहे ते काय एकदा सांगता येईल का आपल्याला? हैदराबाद गॅझेट म्हणजे 1881 साली हैदराबाद निजामाने जनगणना केली होती. आपल्या देशात सगळीकडेच झाली, दर 10 वर्षांनी व्हायची ती. शेवटची जनगणना ही 1931 साली झाली. आणि दर 10 वर्षांनी जी जातवार जनगणना ही गावगाव जाऊन केली जायची, विलेज टू विलेज. आणि मग त्या ह्याच्यामध्ये 1881 साली जी जातवार जनगणना झाली त्या जनगणनेमध्ये हैदराबाद जे गॅझेट ज्याला म्हणतं, तर गॅझेट हे आणि जनगणना ह्याचा डिफरन्स आहे. जातवार जनगणना ही सेन्सस मधनं केली जाते आणि त्याचं एकत्रित रेकॉर्ड जिल्हावार हे कंपायलेशन करून त्या जिल्ह्याच्या गॅझेटियर मध्ये पब्लिश केलं जातं. आणि गॅझेट म्हणजे एका व्यक्तीने काहीतरी डिक्लेरेशन केलं किंवा काही जबाब दिला तर त्याच्यासाठी काही नावात बदल असेल त्यासाठी वैयक्तिक स्तरावर जे बदल केला जातात त्याला गॅझेट म्हणतात. आणि गॅझेटियर म्हणजे त्या जिल्ह्याची भौगोलिक, सामाजिक, आर्थिक सर्व प्रकारची माहिती आणि तिथल्या जाती धर्मांची माहिती, त्यांची लोकसंख्या ही गॅझेटियर मध्ये प्रिंट केली जाते. तसं ते इम्पेरिकल गॅझेटियर जे आहे ते 1909 ला प्रिंट झालेलं आहे हैदराबादचं. आणि त्याच्यामध्ये एकूण जी त्या जिल्ह्याची लोकसंख्या, त्या काळातले 5 जिल्हे होते मराठवाड्यात, त्या जिल्ह्यांची लोकसंख्या त्याच्यामध्ये कुणबी समाज म्हणून त्याची नोंद ही मॅक्झिमम आहे आणि मराठा ही अल्प आहे. आणि आज रोजी काय झालं की आपल्याकडे 1920च्या दरम्यान साधारणतः वेदोक्त प्रकरण झालं शाहू महाराजांचं. त्याच्यानुसार बहुजन समाजातल्या 19 जातींनी आपल्या नावापुढे मराठा लावलं. तसं मग हे कुणबी हे प्रतिष्ठेचं लक्षण नाही, म्हणून मग त्याला एक मराठा वॉरियर बाबा काय. ह्या सगळ्या लोकांनी युद्ध काळामध्ये शिवाजी महाराजांच्या काळात किंवा नंतरच्या ज्या ज्या लढाया झाल्या अगदी पानिपत पर्यंत, तर शेती करणाराच वर्ग हा शेतीची कामं संपल्यानंतर युद्धावर जायचा. त्यामुळं शेती करणारा हा कुणबी आहे. जेव्हा तो शस्त्र हातात घेतो तेव्हा तो मराठा होतो. त्यामुळे ते कन्व्हर्शन मराठा झालेलं आहे. मग आता कुणबीला आरक्षण आहे म्हणून लोक कुणबी सर्टिफिकेटची मागणी करतात. तसं मराठा समाजाला मराठा म्हणून सुद्धा आता टिल टुडे SABCचं आरक्षण आता सुद्धा लागू आहे. आणि आता जो GR आलाय तो तुम्ही कसा बघता? तो GR म्हणजे काय झालंय की मराठवाड्याची मुख्य समस्या काय की उर्वरित महाराष्ट्र हा ब्रिटिश अंमलाखाली असल्यामुळं ब्रिटिशांचं रेकॉर्ड रायटिंगची सिस्टीम अतिशय सुस्पष्ट, योग्य आणि रेकॉर्ड किपिंगच्या बाबतीत ब्रिटिश फार अग्रेसर आणि पुढे होते. हैदराबाद स्टेटला काय झालेलं आहे की त्याची जी जातवार जनगणना झाली त्याचं रेकॉर्ड मिळत नाहीये. जर ते जातवार जनगणनेचं रेकॉर्ड विलेज वाईज मिळालं तर मग ते रेफरन्स आज रोजी करेक्ट करायला प्रॉब्लेम नाहीये. मूळ काय झालंय की हैदराबाद संस्थांच्या रेकॉर्डमध्ये सरनेम लिहिलं जात नाही, आडनाव. तुका महादू तुकाराम अशी नावं ती आहेत. आणि मग ते आडनाव नसल्यामुळं काय झालं की ते रेकॉर्ड लिहिताना त्या काळातल्या ज्या नोंदी गाव नंबर 31 मध्ये आहेत त्या अशाच आहेत. आणि मग त्या माणसाचं म्हणजे ब्राह्मणांपासून सगळ्याच जाती धर्माच्या लोकांची आडनावच लिहिलेली नाहीत. त्यामुळे तो कोणत्या आडनावाचा माणूस आहे आणि त्याचा जो आज गावामधला वारसदार आहे तो वारसदार आणि तो पूर्वज याचं रेकॉर्ड कनेक्टिव्हिटी जी आहे
बरोबर. हा खरा मराठवाड्याचा बेसिक इश्यू आहे आणि तो सोडवण्यामध्ये अद्यापही शासनाला यश आलेलं नाही. हा फक्त मराठा कुणबीचाच इश्यू नसून सगळ्याच लोकांचा हा इश्यू आहे. आणि त्यांच्याकडे दुसरं काय झालंय की 1972 साली मराठवाड्यामध्ये सर्वे नंबर असायचे पूर्वी जमिनीला, त्याचं गटवारी केली सरकारने आणि गटवारी करताना मग त्या माणसाचं आडनाव तिथे त्याच्या प्रॉपर्टी सातबाऱ्यावर आलं. अच्छा. पण त्याच्या अगोदर हे सगळं अशाच पद्धतीने नाव होती. त्यामुळे ती वंशावळ जुळवणं, ती कनेक्टिव्हिटी जोडणं आणि ते जोडून त्याच्यासाठीचं जे काही रेव्हेन्यू रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड त्याच्याप्रमाणे जुळवणं हा त्याच्यातला मोठा जॉब आहे. आणि त्याला एक सपोर्टिव्ह म्हणून हा GR आलेला आहे. ह्याच्यातून फार असं वेगळं काहीतरी चमत्कार होईल आणि सरसकट सगळ्यांना होईल असं काही ते होणार नाही. शेवट त्या कायद्याप्रमाणे प्रमाणपत्र देण्यासाठीची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीने आज सरकारने त्याची SOP पण जाहीर केलेली आहे. त्या SOP मध्ये त्या गावातली त्याची स्थानिक नोंद, नातेवाईकातली नोंद, भावकीतली नोंद ही त्याच्यामध्ये त्यांनी मस्ट बाइंडेडच केलेली आहे. त्यामुळे एखादी नोंद कोणाची असेल तर त्या गावातल्या लोकांना ते मिळणार आहे. सरसकट मराठ्यांना पूर्ण कन्व्हर्शन ह्याच्यामध्ये मिळेल असं चित्र आजचे ते काही GR आणि त्याच्या अनुषंगाने काढलेलं जे स्पष्टीकरण आहे त्याच्यात ते दिसून येत नाही. ओके. म्हणजे आता समजा ओबीसी प्रवर्गात समावेशासाठी अडथळे आणि जे काय आताचं वास्तव आहे तर ते तर तुम्ही आता सांगितलं, पण त्या व्यतिरिक्त EWS हा जो एक वेगळा गट त्यांनी सरकारने दिलेला, त्यात तुम्हाला काय प्रॉब्लेम वाटतो? तसं बघितलं ना की 2018 नंतर हे आपल्याकडे EWS आरक्षण लागू झालं. त्याच्या अगोदर आपल्याकडे EWS नव्हतं, परंतु संसदेने 103वी घटना दुरुस्ती करून 10% रिझर्वेशन देशामध्ये लागू केलं. हे लागू करण्याचं कारण का, तर शेतीवर आधारित जेवढ्या कम्युनिटी देशामध्ये होत्या ह्या सगळ्या आरक्षित प्रवर्गामध्ये नसल्यामुळं त्यांची आंदोलनं मोठी झाली. गुजरचं झालं, कापू झालं, पटेल झालं, महाराष्ट्रात मराठा झालं. आणि मग यांच्या बाबतीमध्ये सोशल बॅकवर्डनेसचे जे इंडिकेटर आहेत हे इंडिकेटर बसत नसल्यामुळं सुप्रीम कोर्ट वेळोवेळी काय करायचं, सरकार आरक्षण द्यायचं, कोर्ट काढून टाकायचं. मग ह्याच्यावर एक उपाय त्यांनी असा आणला की बाबा जे मागास प्रवर्गात नाहीत अशा सर्व घटकांसाठी EWSचं आरक्षण लागू केलं. आणि त्यामध्ये मराठा आरक्षण जे पूर्वी फडणवीस सरकारने दिलं होतं ते 9/9/20 ला गेलं. आणि मग ते गेल्यानंतर बाय डिफॉल्ट EWS आरक्षण मराठा समाजाला फेब्रुवारी 2024 पर्यंत लागू होतं. त्याच्यात साधारणतः 6.5 ते 7.5% जागा ह्या मराठा समाजाला मिळायच्या. पण वैद्यकीय क्षेत्रामधले जे ऍडमिशन्स आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण, मारवाडी, गुजराती यांचा वर चष्मा मेरिटमध्ये असल्यामुळं ते त्या जागा घ्यायचे. आणि मग गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये पोलीस आहे, हवालदार आहे, इन्स्पेक्टर आहेत, अशा जॉबमध्ये ब्राह्मण, मुस्लिम आणि हे लिंगायत वगैरे फारशी येत नाहीत. तिथं मराठा समाजाला 7.5-8% जागा इन सर्व्हिसमध्ये मिळत होत्या. परंतु लोक म्हणले ते आम्हाला नको. आता लोकभावना लक्षात घेऊन मग सरकारने पुन्हा कमिशन नमलं आणि SCBCचं 10% आरक्षण दिलेलं आहे. ते पण आता न्यायालयामध्ये चॅलेंज झालेलं आहे. आणि आता मराठा आरक्षण म्हटलं तर जरांगे पाटील यांचं आंदोलन तुम्ही कसे बघता? कसं आहे, ते मराठवाड्यामध्ये सगळ्यात मोठा विषय काय बेरोजगारीचा आहे. तिकडे पाण्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे. पायाभूत सुविधा, रोड नेटवर्किंग, रेल्वे पासून इंडस्ट्री, चांगल्या शिक्षण संस्था मोठ्या जशा पुणे मुंबईमध्ये 24 विद्यापीठ आहेत, तसं मराठवाडा युनिव्हर्सिटी सोडली तर तिथे युनिव्हर्सिटी सुद्धा नाहीत. त्यामुळे एकूणच शिक्षणाचा दर्जा, बेरोजगारीचा प्रश्न आणि पायाभूत सुविधा नसल्यामुळं सर्व प्रकारचा जो डेव्हलपमेंटचा इंडेक्स आहे तो तुलनात्मक दृष्ट्या उर्वरित महाराष्ट्रापेक्षा मराठवाड्याचा कमी असल्यामुळं प्रचंड लोकांमध्ये असंतोष आहे. आणि मग असं कोणतंही आंदोलन जरी उभं राहिलं तर त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने लोक मराठवाड्यामधली एकत्र येतात आणि आंदोलनामध्ये उतरतात. पण आंदोलन मराठवाडा करतो पण तेवढ्या प्रमाणामध्ये त्याला ते यशप्राप्ती होत नाही. याचं मुख्य कारण काय की हे सगळं आंदोलन हे व्यक्ती केंद्रित आणि जातीय केंद्रित झाल्यामुळं याच्यामध्ये डेव्हलपमेंटचा जो रोल आहे हा सगळ्या राजकीय पक्षांनी तसा म्हणावा असा फ्रंट लाईनला घेतला नाही.
आणि तो न घेतल्यामुळं सोशल बॅकवर्डनेसचे जे इंडिकेटर आहेत, एज्युकेशनल बॅकवर्डनेसचे इंडिकेटर आहेत, त्याच्यामध्ये तिथला जो ग्रामीण समाज आहे, मराठा समाज वगैरे, तो परफेक्ट त्याच्यात बसतो. परंतु न्याय देताना एखादी गोष्ट, जशी MPSC मध्ये एखादा मुलगा 2 लाख लोकात 200 लोक सिलेक्ट होतात, तसं ते आरक्षणाचं आहे की आरक्षण प्रक्रियेचा लाभ घेऊन नोकऱ्या किती लोकांना मिळतात. महाराष्ट्रामध्ये 14 लाख लोक सरकारच्या सेवेमध्ये जातात. 20 लाख जागा, 6 लाख जागा भरलेल्याच नाहीत. आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या मिळून एक 10-15 लाख जागा असतील. या 35 लाख जागांमध्ये ओबीसीतनं जर प्रवेश आम्ही घेतला ठरवला, तर साधारणतः एक 2 ते 2.25 लाख लोकांनाच फक्त याच्यामध्ये जॉब निर्माण होऊ शकतात. परंतु त्या जागा भरलेल्या असेल तर त्या जागा मिळणार नाहीत. मग राहिलं काय, हे 10% आरक्षण आहे. मग 35च्या 10% म्हणजे 3.5 लाख जॉब, ते पण एका वेळेस उपलब्ध होणार नाही. एक्झिस्टिंग भरलेले लोक आणि भरती होणारी प्रक्रियेमधले ज्या गॅप आहे, ह्या गॅप टप्प्याटप्प्याने भरल्या जातात. तेवढाच बेनिफिट याच्यामध्ये मिळणार आहे आरक्षणात. आणि एज्युकेशन मध्ये 50% सवलत आहे, मुलींना 100% आहे. आणि त्याच्या माध्यमातून जे काही मिळेल ते त्याच्यात आहे. त्यामुळे माझा तर उलट सरकारला काय सल्ला आहे की शिक्षण जर आपल्या देशाच्या घटनेने सर्वांना बंधनकारक केलेलं आहे, ते प्राथमिक पर्यंत आहे, माध्यमिक पर्यंत आहे, ते उच्च शिक्षणाचा पण घटनेत समावेश करावा. आणि नॉन क्रिमिनल आणि 8 लाखाच्या आतमधून जे उत्पन्न आहे, यांना शिक्षण चांगल्या प्रकारचं मिळण्यासाठी जे काही सुविधा आहेत त्या सरकारने जर उपलब्ध करून दिल्या आणि मागेल त्याला शिक्षण हे ठेवलं, तर जो आरक्षणावरनं संघर्ष आहे तो 90% संपून जाईल. हा शिक्षणात संपेल. पण मग नोकऱ्या हा 1%च आहेत. म्हणजे कुणी किती जरी काही प्रयत्न केला तरी ते जॉब गव्हर्नमेंट वाढवू शकत नाही. कारण गव्हर्नमेंटचा आत्ताचा जो प्रशासनावरचा खर्च आहे हा माझ्या अंदाजाप्रमाणे 58% आहे, जो रेशोमध्ये बसत नाही. म्हणजे पेन्शन, नंतर घेतलेल्या कर्जावरचं व्याज आणि नोकरीवरचं ते पगार. आता तर 8वा आयोग, 7वा वेतन आयोग लागू आहे आपल्याकडे. 8वा वेतन आयोग लागल्यानंतर सगळ्यांचे पगार 1 लाखाच्या पुढे जातील. त्यामुळे मिळणारी जी संधी आहे ती तेवढीच आहे. उलट मराठा समाज आणि ग्रामीण भागातल्या मुलांनी ज्या आता नवीन विज्ञान तंत्रज्ञान आलंय, दर 3 वर्षांनी तंत्रज्ञानात बदल होतो आणि मग ती गॅप भरून काढताना तुम्हाला जे ऑपॉर्च्युनिटी मार्केटमध्ये उपलब्ध होत आहेत तिकडे जाण्याशिवाय त्याला पर्यायच नसलेला आहे. कारण शेतीमध्ये कितीही गुंतवणूक केली तरी त्याच्या एका उत्पन्नाला मर्यादा आहे. आणि मग त्याच्यासाठी सरकारने शेतीला प्रोत्साहन देणं, चांगल्या योजना आणणं, त्याच्या मालाला भाव मिळणं, हा बदल केला तरी ग्रामीण भागातली जी काही आर्थिक दरी आहे मोठी, ती दरी त्याच्यातनं कमी होऊ शकते. या बदलाबद्दल जनरली सगळे बोलतात, बरेचसे पॉलिटिशियन पण बोलतात आणि मराठवाड्यातून बरेचसे पॉलिटिशियन येतात. पण असं ग्राउंड लेवलला हे बदल होत का नाही? तुम्हाला काय वाटतं, अडचण कुठे येते? ग्राउंड लेवलला बदल काय आहे की एकंदरीत ग्रामीण भागातला समाज मोठ्या प्रमाणावर धार्मिक असतो. बरोबर. म्हणजे माझं ऑब्झर्वेशन जसं आहे की तो उत्सवप्रिय समाज आहे. त्यामुळं कुठं ना कुठं तो वर्षामध्ये 1 महिना तो वारीमध्ये एंगेज असतो, नंतर गणपतीत 10 दिवस एंगेज असतो, नवरात्रात एंगेज असतो, दिवाळीत एंगेज असतो. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मग त्याचं काही जीवनमानामध्ये जे काही त्याचं नियतकालिक काम आहे ते चालू राहतं. त्यामुळं जो मुख्य प्रश्न आहे की ज्या ह्या सगळ्या व्यवस्थेचा मध्ये दूर करण्याचे जे दोष आहेत, त्या आंदोलनाकडे तेवढ्या तो आक्रमकतेने मांडत नाही किंवा पाहत नाही. आणि मग जी गोष्ट लोक मागत नाही तिथं सरकार किंवा लोकप्रतिनिधी स्वतःहून फार डेव्हलपमेंटच्या डोक्यामध्ये पडत नाही. आणि मराठवाड्याचा काय प्रॉब्लेम आहे की मराठवाड्यामध्ये लोकप्रतिनिधीची पब्लिक कनेक्टिव्हिटीला जास्त महत्व आहे. आणि त्यांच्या रिक्वायरमेंट काय आहेत तर फक्त रस्ता, लाईट, पाणी एवढ्या गोष्टी आले तरी समाधान मानण्याची वृत्ती आहे. परंतु जर कुठलाही गुणात्मक आणि औद्योगिक बदल करायचा असेल तर तिथं इंडस्ट्री आणि चांगल्या शिक्षण संस्था ह्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो बदल होत नाही. तो लातूरमध्ये झाला. लातूरमध्ये एज्युकेशनचं हब तयार झालं, क्लासेसचं. देशभरातनं लोक नीटच्या तयारीसाठी लातूरमध्ये येतात. लातूर पॅटर्न तो थोडासा बदल आता नांदेडमध्ये सुरू झालेला आहे. इकडे संभाजीनगरला इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट चांगली आहे, पण जालना, परभणी, बीड आणि हिंगोली हे 4ही जिल्हे प्रचंड पाठीमागे आहेत. कारण तिथं कुठल्याच प्रकारची डेव्हलपमेंट नाही. जालन्यात थोडंसं लोखंडावर प्रक्रिया करणारे काही कारखाने आहेत, ह्याच्या पलीकडे डेव्हलपमेंटच नाहीये.
आणि मग ती डेव्हलपमेंट नसल्यामुळे माणसं एंगेज राहत नाही ना, त्याला जॉबच नाही. बरोबर. मग माणूस मोकळा असला की मग तो इतर उद्योगामध्ये शिरतो, मग तो काही आंदोलन कर, हे कर, ते कर त्याच्यामध्ये. आणि जर ते नाहीच झालं आणि जगण्याचीच व्यवस्था एकदम कठीण झाली, मग पुण्या मुंबईकडे येतो. मग पुण्यात आल्यानंतर मराठवाडा कशात दिसतो तुम्हाला? जेवढ्या कॅब आहेत पुण्यात ओलाच्या वगैरे याच्या, त्याचे बहुतांश ड्रायव्हर हे धाराशिव जिल्हा, उस्मानाबाद, बीड आणि जालना या 3 जिल्ह्यातले जास्त ड्रायव्हर आहेत. नंतर तुम्हाला हे जे सर्व्हिस बॉयज दिसतात सगळे, झोमॅटो डिलिव्हरी बॉयज त्याच्यामध्ये दिसतात. त्यानंतर कंस्ट्रक्शनची कामं करणे, अशी अंग मेहनती त्याच्यात आहे. आणि जो थोडा शिकलेला आहे तो कुठे ना कुठे खाजगी कारखान्यांमध्ये जॉबला लागलेला आहे. आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये अजून तेवढा मराठवाड्याची माणसं सर्व्हिस सेक्टरमध्ये दिसत नाहीत. हे उणीव आहे त्याच्यात. या झाल्या आपल्या काही अडचणी आणि विकासाचे जे अडथळे येतात ते. पण जसं आता जो GR आला आपला, तो GR आल्याच्या नंतर त्यानंतर मराठा आणि ओबीसी हा वाद जरा मोठा होताना दिसतोय. ओबीसींचं असं म्हणणं पडतंय की मराठा जर आमच्यात इन्क्लूड केले तर आमचे हक्क जातील. तर याला काय कसं बघतो? त्याचा मूळ मुद्दा कसं झालाय की 23 मार्च 1994 रोजी ओबीसीचं जे 10% महाराष्ट्रातलं आरक्षण होतं, त्यातनं धनगर आणि वंजारी बाहेर काढून त्यांना वेगळं आरक्षण त्या ठिकाणी 3.5 आणि 2 असं 5.5% दिलं. हे देताना 4चं 10चं मधनं हे 2 काढून त्यांना तिकडे 2% मध्ये 6% टाकलं होतं. नंतर काय केलं की त्या 6% आरक्षणाची मर्यादा 11% पर्यंत वाढवली व्हिजेएनटीची. ओबीसीची जी 10ची 8 करायला पाहिजे ती 19 केली. 19 आणि 11 हे 30 आणि ऑलरेडी SC/STचं 20 असं 50%ची कॅप सगळी त्यावेळेस भरून गेली. आता कोणत्याही एखाद्या माणसाला 25-30 वर्षापूर्वी 2-3 गुंठे जागा जास्त मिळाली आणि मोजणीमध्ये ते आले लोक की शेजारचा माणूस की नाही हे जागा तू जास्त घेतलेली ती परत दे, तो सहजासहजी कधीच देत नाही. तो पोलीस स्टेशन पासून तर पार कोर्टापर्यंत सगळी प्रक्रिया करतो. तसंच ह्याच्यात आहे. म्हणजे काय झालं की उदारीकरण, जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आरक्षणाच्या लाभातून विकास करण्याची जी प्रक्रिया आहे ती त्याच्यातले जे गब्बर लोक आहेत तेच घेत राहिले. आणि खरा जो वंचित आहे त्याच्यापर्यंत ते पोहोचण्याची यंत्रणा शासन फक्त ते टार्गेट ग्रुप म्हणून हे आम्ही केलं. परंतु त्याचा रिझल्ट ओरिएंटेशनच्या अँगलने जर विचार केला तर सरकार त्या पद्धतीचं काम करताना मला काही दिसत नाही. मग त्याच्यामुळं काय होतंय की ह्या ओबीसींना असं वाटतं की हे आपल्यामध्ये आले की आपलं सगळं खाऊन जातील. वास्तविक तसं चित्र नाहीये. ऑलरेडी 350-400 जाती त्याच्यामध्ये आहेत. किंबहुना अख्खा मराठा समाज त्याच्यात जाणं ह्याच्यात मराठा समाजाचा पण लॉस आहे. पण ते लोकांना आता कळून नाही राहिलं की नेमकं काय आहे. की जसं पूर्वी आपल्याकडं हॉटेल टाकायचं चहाचं, हे सगळे लोक चहाचं हॉटेल टाकतात. एकच लाईन येते. मग दुसरा काय तो मिसळची दुकानं, तिसरं काय तर मटणाची दुकानं. असा एक ट्रेंड असतो. JCB गावात एकाने घेतलं, सगळे लोक JCB घेतात, हायवा घेतात. तसंच चला आता सगळे ओबीसी मध्ये. त्याच्यामुळे त्या ओबीसीत झाल्याने मराठा समाजाचं अंतिम मोठं नुकसान होणार आहे. म्हणून त्याला हे SC/BC आरक्षण हे टिकवण्याची गरज आहे. कारण त्याच्यामध्ये 10% तुम्हाला स्वतंत्र दिलंय. अगदी वाईटात वाईट जर समजा हे नाही टिकलं तर मग AWSचा पर्याय मराठा समाजाने स्वीकारायला पाहिजे. एकाच बसमध्ये जाऊन त्याच्यात शिवाय इंटरनल मेरिट आहे, ते मेरिट तुम्हाला क्वालिफाय करण्याची आवश्यकता आहे, तरच तुम्हाला ती जागा मिळणार आहे. आणि मग त्या 19% आजची पोझिशन काय महाराष्ट्राची, तर महाराष्ट्रातलं ओबीसी आरक्षण जे इन सर्व्हिस मधलं आहे त्याची 32% जागा 43.6 एवढे लोक ऑलरेडी भरलेले आहेत. जोपर्यंत त्याच्यातले ते मायनस होणार नाही, सरप्लस लोक कमी काढणार नाहीत किंवा रिटायर्ड होणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला नव्या जागा तिथे निर्माणच होणार नाहीयेत. त्यामुळं काय झालंय की आरक्षणाचा लाभ कमी आणि तोटा जास्त असं चित्र आज तरी आहे. परंतु ते लोकांना काय वाटतं की आपण आरक्षित प्रवर्गात गेलो की आपल्या घरावर जे सोन्याची कौलं चढणार आहे असं काही चित्र SC/ST पासून आपण बघतो. असं दिसत नाही. त्या कोण प्रवर्गातला ठराविक घटक त्याचा फायदा घेतो, स्वतःत बदल करतो आणि पुढे जातो. म्हणून ते बदल जर तुम्हाला करायचे असेल तर तिथंच जाऊन करण्याची काही आवश्यकता नाहीये. AWS हा ऑप्शन मराठा समाजाला भविष्य काळामध्ये उपयुक्त ठरेल. त्यामुळं त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर गॅजेटची मागणी करणं किंवा सातारा गॅजेट हे शेवट काहीतरी मागायचं म्हणून आपण मागत असताना याचा जो लॉंग टर्म
दूरदृष्टिकोनातनं इफेक्ट आहे हा कोणी विचारात घेत नाही. आणि जर नुसतीच गॅजेट लावत बसले तर महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावरनं आणि रेकॉर्डवरनं मराठा हा शब्द गायब होईल. जो परंपरेने आलाय 300, 400, 500 वर्षाच्या, त्याला एक व्हॅल्यू आहे त्या शब्दाला. तो राष्ट्रगीतात आहे, प्रादेशिक वाचक आहे, अभिमान वाचक आहे, गुणात्मक वाचक आहे. आणि शेवट एक वॉरियर कम्युनिटी म्हणून मराठ्यांकडे देशभर बघितलं जातं. आणि त्या दृष्टिकोनातून तो रेकॉर्डवरनं जर तुम्ही काढून टाकला तर उद्या जी जातवार जनगणना होणार आहे, ह्या जातवार जनगणनेमध्ये मराठा समाजाचं प्रमाण जर कमी असलं तर मग त्याचा जो आजची सोशल व्हॅल्यू आहे, पॉलिटिकल व्हॅल्यू आहे, ती त्याच्यात कमी होईल. आता तुमच्या म्हणण्यानुसार की जर मराठा समाज ओबीसी मध्ये गेला तर मराठा समाजाचं नुकसान आहे, आणि पूर्ण नुकसान नाही आहे ते. काही लोकांना त्याचा फायदा होईल. कुठेही असलं तरी एखाद्या बसमध्ये 15 सीट रिकाम्या आहेत आणि 35 लोक तिथं आत गेले तर बाकीच्यांना स्टँडिंग उभं राहूनच जावं लागेल. आता स्टँडिंगच्याही जागा भरल्या तर तुम्ही बसला लटकून जाणार का? त्याच्याऐवजी सरकारने तुम्हाला दुसरी एक बस उपलब्ध करून दिलेली, त्यात बसा. पण लोकांचा समज असा करून दिला की नाही ती बस योग्य नाहीये, शेवटी त्याच रूटनी जाणार आहे. त्याच्यात पॉलिटिकल रिझर्वेशनचा बेनिफिट आहे, त्याच्यात नाहीये. आणि मुळामध्ये स्थानिक ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, त्याच्यामधनं मराठा समाजाने आता राजकारणातनं खरं तर बाहेर पडायला पाहिजे. त्याचं कारण का, तर एक माणूस राजकारणामधला पुढे जातो आणि त्याच वेळेस 20 माणसं ही राजकारणापायी बरबाद झालेली असतात. बरोबर. एखादाच बेनिफिट असतो राजकारणात, एकच निवडून जातो. आणि मग उरलेल्या लोकांना राजकारणामध्ये त्याचं अस्तित्व टिकवण्यासाठी वैयक्तिक जमिनी विकून राजकारण करणारा समाज आहे. त्यामुळे त्याला ती सवय लागते आणि मग प्रतिष्ठा आणि मराठा समाजाची एक सांगड आहे. त्याला ते गाव पाटीलकी, गाव पुढारकी करण्याची पहिल्यापासून परंपरागत सवय आहे आणि ती काही वावगी नाही, कारण तो नेतृत्व करणारा समाज आहे. आणि मग ते नेतृत्व करताना पूर्वी कसं होतं की खर्च हा बाब नव्हती. आता तुम्हाला नेतृत्व एस्टॅब्लिश ठेवण्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आणि बाकीचे खर्च आहेत, या खर्चामध्ये मराठा नेतृत्वाची कसोटी लागते. त्यामुळे त्याच्यातनं बाहेर पडून त्यांनी औद्योगिकरण, शिक्षण संस्था काढणे, कंपन्या काढणे, लोकांना रोजगार देणारी, संधी निर्माण करणारे नेटवर्किंग मध्ये आता मराठ्यांनी जायला पाहिजे. आपलं म्हणणं पण असं आहे की जरा वेगळ्या पर्यायाने विचार करायला पाहिजे सरकारने. आणि जे ओबीसी नेते आहेत, भुजबळ झालेत, हाके झालेत, यांचं पण मत त्या प्रकारचं की जर मराठा समाज ओबीसी मध्ये ऍड केला तर नुकसान आहे. तर त्यांच्या जे भूमिका आहे त्याबद्दल तुम्ही कसे बघता? ह्याच्यामध्ये काय झालंय की दोन समाजामध्ये जो माणूस आक्रमक बोलतो त्याला त्याच्या समाजात लोकप्रियता मिळत असते. परंतु अशा प्रकारची जे जातीचे लेबल घेऊन वक्तव्य करणारी जी लोक असतात, दोन समाजात तेढ निर्माण करणारी, ते त्या समाजाचे खरे शत्रू असतात. त्याचं कारण असं आहे की शेवट एखाद्या माणसाला कसंही वक्तव्य करून त्याचा समाज जर त्याला पाठीशी घालत असेल तर त्या समाजाकडे बघण्याचा जो इतरांचा दृष्टिकोन आहे तो लिबरल राहत नाही. तो म्हणतो नको यांच्या नादाला लागायला, हे असेच जाऊ दे. आपण इनडायरेक्टली सामाजिक बहिष्कार टाकला जातो. त्यामुळं भुजबळ एवढे कधी आक्रमक बोलत नव्हते, परंतु हाकेंच्या रूपाने एक 500 मतं घेणारा माणूस ज्यावेळेस मीडियामध्ये त्याला डेली प्रोजेक्ट केलं जातं. दुसरा एक माणूस आहे तो वकील, तो पण डेली हे होतोय. म्हणजे हे दोन लोकच महाराष्ट्रामध्ये विचारवंत राहिले का, हा खरं मीडियानी पण विचार करण्याचा प्रश्न आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक विचारवंतांची मोठी फौज आहे. त्यांच्या मताला काहीच व्हॅल्यू नाही राहिली. म्हणजे उद्या गंगेचं पाणी किती खराब आहे हे जर राज ठाकरेंनी सांगितलं त्याच्यावर पण सदावर्ते बोलणार. नंतर मुंबईमध्ये दहीहंडीचा विषय, त्याच्यावर पण सदावर्ते बोलणार. परप्रांतीयांचा विषय आला त्याच्यावर सदावर्ते बोलणार. म्हणजे सदावर्ते ही काय महाराष्ट्राची भूमिका आहे का? हाके ज्या पद्धतीने बोलतायत की गावगाड्यामधल्या वंचितांना काय भेटणार, स्वतःकडे बघा ना. तुम्ही स्वतः त्याच्यातलं आरक्षण घेऊन 3.5% आरक्षण स्वतःच्या समाजाला घेतलं, 5,000 कोटीचं बजेट घेतलं, तेव्हा तुम्हाला नाही आठवलं गावातला वंचित आहे, घटक आहे, ते आहेत. ते जे काय आहेत पाथरवट असतील, भविष्य सांगणार आहे, ते जसे 70 वर्षापूर्वी होते तसेच आज आहेत. ही जी काय भांडण आहे, मराठा समाज असेल, वंजारी असेल किंवा धनगर समाज, हा पॉलिटिकल आमिष असलेला किंवा वर्चस्व निर्माण करणारा समाज आहे. आणि मग हे जे काही चाललेलं जे आहे हे राजकारणासाठी चाललेलं आहे.
राजकीय वर्चस्व ग्रामीण भागामध्ये मिळवणं, त्याच्यासाठीची ही लढाई आहे. ही काही सामाजिक न्यायाची वगैरे काही नाही. असं जर असेल तर ह्या जे काही 2 नावं वादग्रस्त आहेत, यांनी 11 रुपयाची शिष्यवृत्ती वाटली का त्यांच्या समाजात कुणाला? कधीच नाही. म्हणजे त्याच्या ब्लडमध्येच ते नाहीये की आपण समाजासाठी, केवळ समाजाची लोकप्रियता मिळवण्यासाठी तेट करणारी वक्तव्य तयार करायची. आणि शेवट काय असतं, कुठल्याही मुवमेंटमध्ये तुम्हाला कोणाला तरी शत्रू ठरवायला लागतं. बरोबर. त्यांनी ठरवलंय मराठा समाजाला शत्रू, पण मराठा समाजाची एवढी पुण्याई गेल्या 200-400 वर्षाची आहे की ज्याच्यामध्ये शाहू महाराजांपासून विठ्ठलरामजी शिंदे, बडोदा सरकार आहेत, अनेक लोकांनी ह्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक संस्था काढल्या, शैक्षणिक संस्था काढल्या, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी केल्या, मोठमोठी जी आंदोलनं झाली, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, स्वातंत्र्याचा लढा, मराठा समाजाने योगदान दिलेलं ना त्याच्यामध्ये. आणि हे योगदान देऊन शिवाय सहकार क्षेत्रात काम केलंय, ह्याच्यात केलंय. हे म्हणजे सहकारी बँका काढणं, पतपेढ्या काढणं, दूध सोसायट्या काढणं, हे पापाचं लक्षण समजतात. म्हणजे त्याला अंबानी, अदानी जे काही मोठे मोठे उद्योग क्षेत्र आहेत, यांनी पूर्ण महाराष्ट्राचा ग्रामीण भाग व्यापला तर तो चालतो. आणि लोकसभागातनं तिथं काही एका जातीच्या लोकांनी सहकारी संस्था काढल्या का? आज दूध काय धनगरांचं घेत नाही का? किंवा साखर कारखान्यांमध्ये साखर कारखान्याला जे ऊस घालणारे लोक आहेत, हे काही एका जातीचे नाहीयेत. चालवणाऱ्यामध्ये मराठा समाज ग्रामीण भागात असल्यामुळं त्याचं प्राबल्य असतं. तसं इतर समाजांनी संस्था काढल्यात, केवळ काहीतरी आपण कोणाला तरी न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये मराठा समाजाला विलन करण्याचा प्रकार आता आयसोलेशनच्या अँगलने मी बघतो आणि तो घातक आहे. हे जर अशा पद्धतीने असेल तर ही स्पेस जी आहे ना, ही परप्रांतीय जशी मुंबईमध्ये घेतली, मुंबईची अख्खी इकॉनॉमी 4-5 कम्युनिटी आणि परप्रांतीयांच्या ताब्यात आहे, तसंच महाराष्ट्राचं होईल. मग तुम्ही काय भांडण करून निर्माण करणार आहे? जी वंचिताची न्यायाची तुम्ही लढाई म्हणता, त्यांच्यासाठी एखादा प्रोजेक्ट राबवा ना, एखादी संस्था काढा, त्याच्यातनं रोजगार निर्मिती करा. असं काहीच करायचं नाही. रूट सूट आपलं सकाळी एक बुक्का लावायचा, निघायचं, स्टेटमेंट करत राहायचं. हे 10-20 जे भोंगे आहेत ना सकाळचे, यांनी पूर्ण महाराष्ट्राचं सामाजिक जे सौहार्द आहे ते संपुष्टात आणत चालवलंय. आणि दुर्दैव काय आहे की हा सोशल मीडिया नावाचा जो राक्षस आता जसा नेपाळमध्ये उभा राहिलाय, तसं सोशल मीडियामध्ये 98% कचरा आहे, बरोबर, आणि 2% चांगला कंटेंट आहे. मग आता कचराच हीच राष्ट्रीय संपत्ती तयार झाली. त्यामुळे त्या कचऱ्याचं रूपांतर आता सामाजिक द्वेषामध्ये, चुकीचे नेरेटिव्ह पसरवणे, अशा पद्धतीने चाललेलं आहे. त्यामुळे हे समाज जीवन, आमच्यासारखे लोक जे 30-40 वर्ष आम्ही सगळ्या जाती धर्मात राहून सुद्धा आम्ही समाजाचं काम करतो. कारण एका टप्प्यापर्यंत तुमच्या मर्यादा असतात समाजाचं काम करण्याच्या, त्याच्या पलीकडे तुम्हाला व्यवहारात सगळ्या समाजांबरोबर राहावं लागतं. आणि मग असं असताना अशा प्रकारच्या आयसोलेशनचे कप्पे तयार होणं हे महाराष्ट्राच्या हिताचं नाहीये. अशाने महाराष्ट्र प्रगतीशील जो आता देशातल्या पहिल्या 10 राज्यात आहे, तो पार 20-25 वर जाईल. हे चालणार आहे का? परवडणार आहे का आपल्याला? आज नेपाळची तुम्ही परिस्थिती आजच पाहिलेली. पूर्ण तरुणाई त्याच्या हाताला रोजगार नसल्यामुळं ती बाहेर पडलेली आहे. उलट लोकसंख्येचा अफाट जो राक्षस तयार झालेला आहे, ह्याच्यावर एकही पॉलिटिकल आणि सामाजिक नेता बोलत नाही. तुमची समस्या काय मूळ? तुम्ही आज जगामध्ये 144 कोटी झाला, 1 नंबरची लोकसंख्या. तेवढी रोजगार निर्मिती नव्या तंत्रज्ञानामध्ये निर्माण होणार आहे का? हे भयानक अराजकतेकडे चाललेलं आहे. तर हे जे गुंतागुंत झाली आहे, तर तुम्हाला असं वाटतं का की जे वेगवेगळ्या सरकार होत्या, म्हणजे राष्ट्रवादी असो किंवा काँग्रेस असो, बीजेपी, शिवसेना, यांचा काही काम आहे की यांच्या सहभागामुळे काही असे गुंतागुंत वाढले? कारण असं बघायला मिळतं की एका सरकारमधले काही मंत्री वेगळे स्टेटमेंट देतात, एका सरकारमधले काही मंत्री एका कम्युनिटीला बॅक करणारे स्टेटमेंट देतात. त्याचं मुख्य कारण काय माहिती का? त्यांना सगळ्यांना सांभाळायचं असतं. सरकार नावाची अशी चीज आहे की जनरली कुठलाही राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता कोणाचं काढून घेण्याच्या भूमिकेत कधीच नसतो, कारण त्याला राजकारण करायचं असतं. आणि काय असतं, मग एखादी गोष्ट तुम्ही पेलाभर पाणी जरी काढून दुसऱ्याला दिलं तर त्याची जी रिॲक्शन आहे ती त्याचं अख्खं पाणी पळवून नेणारी असते. त्यामुळे राजकीय नेते ह्या भानगडीत पडत नाही. त्यामुळे भुजबळ हे असं स्टेटमेंट करत राहणार, त्यामुळे ओबीसी त्याच्यामध्ये इंटॅक्ट राहणार त्यांच्याबरोबर, आणि काही मराठा मंत्री मराठ्यांसारखं बोलत राहणार. तर ही नियतकालिक प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये काय नाविन्य नाहीये फार. बरोबर. या सगळ्याच्यातून जर समजा आपल्या तरुण पिढीला, मराठा समाजातील तरुण पिढीला जर तुम्हाला काही सांगायचं असलं तर तुम्हाला काय सांगावं वाटेल?
बघा, जेवढ्या नव्या ऑपॉर्च्युनिटी तयार होत आहेत त्याच्याकडे तर गेलंच पाहिजे, पण एकदम बॉटमचा माणूस टॉपच्या रँकमध्ये लगेच जाईल असं चित्र बघणारा मी माणूस नाहीये. त्याचं कारण काय की कोणताही माणूस एका पिढीमध्ये त्याच्या कुटुंबात बदल होत नाही. आता तो 1.5 पिढ्यापर्यंत आला, पण पूर्वी ग्रामीण भागातला आलेला पहिला माणूस हा अंग मेहनती कामामध्ये शहरांमध्ये आला. त्याची दुसरी पिढी शिकली, खाजगी जॉबमध्ये गेली, तिसरी मग IT फील्डमध्ये सरकारी ह्याच्यामध्ये गेली. अशा 3 पिढ्यांचं अंतर होतं. आता ते 3 पिढ्यांचा जो गॅप होता तो 1.5 पिढ्यांवर आलाय. म्हणजे आला माणूस तिकडनं नगरवरनं आणि पुण्यात लगेच उद्योग क्षेत्रात एकाच पिढीत मोठा झाला. अशी अपवादात्मक उदाहरणं आहेत. त्यामुळे हा बदल आता 1.5 पिढ्यांपर्यंत आलाय. हा बदल तुम्हाला ऍक्च्युअल मराठा समाजाच्या हातामध्ये शेवटची असेट कोणती आहे तर त्याच्या हातात असलेली शिल्लक असलेली जमीन आहे. ही जमीन त्यांनी जपली पाहिजे, त्याचं व्यावसायिक मूल्यांमध्ये रूपांतर करून त्याचा बेनिफिट घेतला पाहिजे. मुळात काय झालं की मराठ्यांकडे लँड लिटरसी नाही, त्याला फक्त पॉलिटिकल लिटरसी आहे. लँड लिटरसी, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लिटरसी, फायनान्शियल लिटरसी अजिबात नाही. जी असायला आवश्यक असती तर मराठा समाज आज काळाच्या प्रवाहात एवढा पाठीमागं पडला नसता. त्यामुळं आत्ता असलेली जमीन ही जपणं, त्याचं व्यावसायिक रूपांतर करताना ते प्रत्यक्ष कुटुंबाला लाभ मिळेल अशा पद्धतीची रचना हे पहिला टप्पा आहे. दुसरा, एज्युकेशनमध्ये जे काही पारंपरिक शिक्षण आहे त्या पलीकडे असून जे उर्वरित आवश्यक असणारी जे स्किल सेट आहे ते स्किल सेट त्यांनी स्वतःकडे अंमलात आणले पाहिजे. कारण दर 3 ते 6 वर्षामध्ये प्रत्येक क्षेत्रात बदल होतोय आणि एका क्षेत्रामध्ये तुम्ही एखादी कमांड मिळवलेली ती नव्या तंत्रज्ञानाने फटकन होतं. AI टेक्नॉलॉजी आली. आज आपण सकाळी एक ट्रेंड पाहिला, स्केचेस तयार करणारा, म्हणजे जो हाताने स्केच करणारा किंवा आता मूर्ती काम आहे 3D इफेक्ट आलाय, त्यामुळं सेम टू सेम मूर्ती तयार करता येते. पूर्वी हे फार कौशल्याचं काम होतं. त्यामुळं कौशल्यावर आधारित असणारी 80% कामं ही टेक्नॉलॉजीने बदलली. संगणकाने अजून ते काम स्पीडअप केलं. त्यामुळे आता जॉब्स कोणते कोणते अवेलेबल आहेत. एक तर अंग मेहनती ज्याच्यामध्ये ऑटोमेशन नाहीच ते त्याच्या हातात आहे, आणि दुसरं मग उत्पन्नाच्या बाबतीमध्ये त्यांनी ड्युअल पॉलिसीवर काम करायला पाहिजे. एकाच टाईपचं एकच काम करून माणूस आयुष्य काढू शकत नाही. त्यामुळं परदेशामध्ये ज्या पद्धतीने माणसं दर 10 वर्षांनी क्षेत्रच बदलतात, तसं क्षेत्र बदलण्यासाठी जी फ्लेक्झिबिलिटी आपल्याला पाहिजे ती आवश्यक असण्यासाठी बेसिक शिक्षण, बेसिक स्किल पाहिजेत, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या दृष्टिकोनातून झेप घेण्यासाठीचं जे काही परफॉर्मन्स आहे तो पाहिजे. त्यासाठी मग मराठा समाजाने आर्थिक साक्षरता जपली पाहिजे, शैक्षणिक आव्हानं पेलली पाहिजेत, आणि उद्योजकतेकडे आणि सर्व्हिस सेक्टरकडे जाण्याशिवाय त्याच्या हातात आता तिसरा पर्याय राहिलेला नाही. सर, तुम्ही आज मराठा समाजाचं जे आरक्षण सुरू आहे त्याचे जे वेगळे पैलू समजून सांगितले, किंवा समाजातील लोकांनी किंवा समाजातल्या ज्या नव्या पिढीनी ज्या आरक्षण आणि आंदोलनाच्या व्यतिरिक्त वेगळ्या दृष्टीने कसं बघायला पाहिजे, हे जे काही वेगळे पैलू आज आम्हाला समजून सांगितले त्यासाठी खूप खूप धन्यवाद.